नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? छान. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की बाबा ऊर्जा ही शरीरामध्ये खूप महत्त्वाची आहे. बरोबर? ऊर्जेचे खूप सारे स्रोत आहेत. त्याच्यातला एक स्रोत म्हणजे आहे अन्न, सगळ्यात महत्त्वाचा. की त्यालाच आपण अन्न सर्वात महत्त्वाचे आहे. ऊर्जेचे अनेक स्रोत आहेत, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा स्रोत म्हणजे कोण आहे? अन्न पदार्थ. बरोबर? अन्न पदार्थ आपल्याला काय काय देतात? अन्न पदार्थांमधून आपल्याला काय काय मिळतं पण सांगेल का? सर्वप्रथम ऊर्जा मिळते, पोषण मिळते, सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या गोष्टी. मग असाच म्हणजे ऊर्जा आणि पोषण या घटकांचा अभ्यास करण्यासाठी आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे सजीवांतील पोषण. आता सजीवांतील पोषण, आता सर्वप्रथम सगळ्यांना कल्पना असेल की पोषण म्हणजे काय. आता पोषण म्हणजे आपल्याला माहिती आहे की एक आई लहान बाळाची जी निगा राखते त्याला आपण पोषण म्हणतो, पालन पोषण म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे. बरोबर? आता सगळ्यांना पीपीटी पाठवलेले आहे, तर त्या पीपीटीज मध्ये काय करायचं आपल्याला की हे जे टॉपिक आहेत ना, हे जे डिजिटल पीपीटी आहे तुम्हाला सर्वांना, तर ती पूर्णपणे निरीक्षण करायची आहे. त्याच्यामध्ये आकृत्या, त्याच्यामध्ये काय काय पाठ दिलेत, काय आपण हे सविस्तरपणे त्याचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण स्टार्ट करूयात की बाबा जे धड्याच्या घटकाचं नाव आहे ते काय? सजीवातील पोषण. आता सजीवातील पोषण मध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना माहिती आहे की बाबा जर अन्न घटक नसतील तर जी कार्यप्रणाली आहे शरीराची ती चालू शकत नाही. बरोबर? म्हणजे शरीराची कार्यप्रणाली चालू करण्यासाठी काय पाहिजे? अन्न घटकाची गरज पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये पचन होणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे आपण जेवण जेवल्यानंतर एक एलिमेंटरी कणाल म्हणून एक असते, अखंड पूर्णपणे प्रोसेस असते आपल्या शरीरामध्ये जे अन्न घटक आहेत ना ते पचण्यासाठी. मग त्याला आपण इंग्लिश मध्ये डायजेशन पण म्हणतो. ऐकलं असेल बऱ्यापैकी. त्याला आपण पचन पण म्हणतो. आणि त्याची जी पूर्ण संस्था असते त्याला आपण पचन संस्था म्हणतो. त्याच्यामध्ये आत्मीकरण म्हणजे त्याला आपण ऍसिमिलेशन पण म्हणतो. ह्या प्रोसेस आहे. म्हणजे याचा अर्थ काय की सजीवांमध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात. बरोबर? आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी ज्या पदार्थांचे पचन, त्यालाच आपण मी मगाशी सांगितलं की आपण त्याला डायजेशन म्हणतो. बरोबरच सात्मीकरण, त्याला आपण ऍसिमिलेशन म्हणतो. ह्या गोष्टींचा वापर होऊन आपल्या शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त होते. जसं की पहिल्यांदा विचारलं ना की आपल्या शरीरामध्ये ऊर्जा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि तो कसा येतोय. बरोबर ना? मला एखादा ऊर्जाचा स्रोत सांगाल का? कोण सांगेल मला? ऊर्जा म्हणजे काय आहे नक्की? ठीक आहे. ऊर्जा म्हणजे काय की जे आपल्याला कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करते त्याला आपण काय म्हणतो? ऊर्जा म्हणतो ना, कार्य करण्यासाठी. आता मी इथे शिकवतोय, बरोबर? मी इथे शिकवायला आलो आहे. मग ठीक आहे, मग माझी मेंटॅलिटी कधी चांगली राहील जर माझ्या शरीरामध्ये चांगल्या लेवलची ऊर्जा असेल ना. बरोबर ना? म्हणजे मी हे जे कार्य करतोय हे त्या ऊर्जेमुळेच पॉसिबल आहे ना. एनर्जी नसेल मी डाऊन फील करणार, म्हणजे माझ्याकडे ऍक्टिव्हनेस नसणार आहे. बरोबर ना? मी काय म्हणतोय ते म्हणजे इथं ऊर्जेचा एक खूप महत्त्वाचा स्रोत आहे ना, तो असणं गरजेचं आहे. फरक समजतोय? आता मला सांगा, अन्न आपल्याला विविध प्रकारचे अन्न घटक पुरवतात आणि हे जे अन्न घटक आहेत ना आपण दररोज दैनंदिन जीवनामध्ये घेतो त्यांना आपण पोषक द्रव्य म्हणतो. काय म्हणतो? पोषक द्रव्य. आता त्याच पोषक द्रव्यांचा जो अभ्यास आहे ना आपल्याला सजीवांतील पोषण ह्या टॉपिकमध्ये शिकायचा. म्हणून जो उपघटक आहे ना त्याच्यामधला ते आहे पोषक द्रव्य आणि प्रकाश संश्लेषण. मग आता पोषक द्रव्य म्हटलं मी, बरोबर? आता पोषक द्रव्य म्हणजे नक्की काय असतात? तुम्हाला माहिती आहे पोषक द्रव्य शरीरामध्ये दोन प्रकारांमध्ये मोडतात. एक असतात बृहत पोषक द्रव्ये, त्याला आपण मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणतो, आणि एक असतात सूक्ष्म पोषक द्रव्ये ज्याला आपण काय म्हणतो? मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतो. आता तिथं दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे बघा. एक बृहत पोषक द्रव्ये म्हणजे काय? मॅक्रोचं मीनिंग काय की जे मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात, असे जे मोठ्या प्रमाणामध्ये गरजेची असतात त्यांना आपण काय म्हणतो? मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणतो. त्यालाच आपण बृहत पोषक द्रव्ये म्हणतो. दुसरे कुठले? मायक्रोन्यूट्रिएंट, त्यालाच आपण सूक्ष्म पोषक द्रव्ये म्हणतो. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे अन्न पदार्थ लागतात बघा त्याच्यामध्ये ही वर्गीकरण आहे. समजतं मी काय म्हणतो ते? त्यामध्ये ही वर्गीकरण आहे की दोन टाइपचं आहे, बृहत पोषक द्रव्ये आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये. मग त्याचे प्रकार येतात का? मग असे कुठले आहेत वन्यजीव किंवा जे प्राण्यांमध्ये दिसून येतात? आपण आता सर्वजण प्राणी आहोत शक्यत, तर प्राण्यांमध्ये जे पचन संस्थेचं प्रमाण आहे काय ते वेगळं आहे, वनस्पतींपेक्षा वेगळं असणार. मग त्या चालीरीती वनस्पतींच्या तुलनेत आणि आपल्या तुलनेत काय फरक आहे
ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या टॉपिक मध्ये करायचा. आता बघा बृहत पोषक द्रव्य आणि सूक्ष्म पोषक द्रव्य, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ ऐकले असतील. कर्बोदके ऐकले, त्याला आपण इंग्लिश मध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणतो. बऱ्यापैकी काही वर्ड्स आपण इंग्लिश मध्ये जास्त यूज करतो, त्यामुळे मी ट्रान्सलेट करून ते पण सांगतो की मराठीमध्ये काय आहे आणि इंग्लिश मध्ये काय आहे, म्हणजे विचारसरणीला आणि आपल्याला समजायला खूप चांगलं पडेल. बरोबर. मग कर्बोदके ऐकले, कार्बोहायड्रेट्स सगळ्यात जास्त आपल्याला कशातून मिळतात माहितीये? कुणाला माहितीये? कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स जे शुक्रोज आहेत, ग्लुकोज आहेत, तुम्ही ऐकलं असेल शुक्रोज, ग्लुकोज, जे साखरेचे प्रकार आहेत बघा. ग्लुकोज, शुक्रोज, फ्रुक्टोज जे आहेत ना, हे साखरेचे प्रमाण आहेत ना, त्याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट खूप जास्त मिळतं. स्निग्ध पदार्थ माहित असतील, जसे की तीळ ऐकले, तीळ आपण घेतो बघा. आता उन्हाळ्याचे थंडीचे दिवस आहेत, थंडीच्या दिवसांमध्ये बॉडीमध्ये उष्णता यावी त्यासाठी आपण स्निग्ध पदार्थ समावेश करतो अन्नधान्यामध्ये. मग ते पण एक चांगल्या प्रकारचं पोषक द्रव्य आहे की ज्यामुळे आपल्याला ते शरीराचे जे चालनीती आहे किंवा बॉडीला जे ऑइल कंटेंट लागणार आहे ना, तेलाचं जे प्रमाण लागणार तर ते स्निग्ध पदार्थ ते पूर्णपणे मुबलक प्रमाणात दिल्यानंतर ते आपल्याला अजिबात म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये स्निग्ध पदार्थ घेतल्यानंतर खूप जास्त त्रास होत नाही बघा थंडीचा. त्याचं कारणच ते असते. बरं समजतंय. म्हणून आपल्याकडे मकर संक्रांती वगैरे जे सण आहेत ना, ते त्यामुळे साजरे केले जातात, त्याच्यामध्ये आपण तिळगुळ घ्या किंवा खाणं म्हणा किंवा हे म्हणतो, तर ते स्निग्ध पदार्थांचंच एक्झॅक्टली देणं आहे आपल्याला. आता त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आता पोषण म्हणजे काय असतं बघा. आता पोषण त्यालाच आपण इंग्लिश मध्ये एक वर्ड यूज केलेला आहे बघा, वी कॉल इट ॲज अ न्यूट्रिशन म्हणतो. न्यूट्रिशन म्हणजे पोषण. बरोबर. तर आता ते काय असते? कोण सांगेल मला पोषण म्हणजे काय असते? कोण? पोषण म्हणजे काय असते? कोण सांगेल? मॅडम सांगते. पोषण म्हणजे काय असते? येते कोणाला? पोषण म्हणजे काय असते? जे आपल्या शरीरासाठी आवश्यक घटक असतात पोषण. अगदी बरोबर. म्हणजे शरीरासाठी आवश्यक घटक आहेत आपल्याला. जसं की आपण एक्झॅक्ट व्याख्या सांगायची म्हणजे काय की पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेलाच आपण पोषक द्रव्ये म्हणतो. की जे आपण अन्न घटक घेणार आहेत बरोबर, ते आपल्याला फक्त घेऊन उपयोग आहेत का? त्यांची प्रोसेस होणार बॉडीमध्ये, काही कार्यात्मक घटना होणार आणि त्यामुळे जे शरीराला उत्स्फूर्तपणा म्हणजे काय जो ऍक्टिव्हनेस आपण म्हणतोय तो येतोय, म्हणजे ऊर्जेचं संकलन होते. आणि हे सगळं कशामुळे होते? ह्या पोषक द्रव्यांमुळे. त्याचबरोबर बघा पोषणाची गरज मला सांगा बरं, पोषणाची गरज काय आहे शरीराला? जसं की मी स्टार्टिंग पासून सांगत होतो, काय गरज आहे सांगा? अगदी बरोबर, शरीराच्या वाढीसाठी. अजून एक झालं, अगदी बरोबर, रोगांपासून अगदी बरोबर, काम करण्याची ऊर्जा पुरवण्यासाठी. म्हणजेच काय, जसं मी तुम्हाला मगाशी उदाहरण सांगितलं, ऊर्जेची गरज आहे. जर ऊर्जा नसेल तर काम करण्याची एक्झॅक्टली जिद्द जी आहे ती येणार नाही. अगदी बरोबर. आता मला सांगा, त्याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात, एक म्हणजे स्वयंपोषण, दुसरं म्हणजे परपोषण. आता तुम्हाला माहिती आहे जसं वनस्पती ऐकलं असेल तुम्ही, स्वयंपोषणला आपण ऑटोट्रॉपिक म्हणतो, ऐकलं असेल. ऑटोचा मीनिंग काय होतो? स्वयं, ऑटोमॅटिकली होते, स्वतः करणार आहे. पण दुसरा जो टाइप आहे ना तो आहे हेटेरोट्रॉपिक, त्याला आपण परपोषण म्हणतो. आता आपल्या सगळ्यांना हे सगळ्यांना माहिती आहे, इथे एक वर्ड आहे जो आपण उपघटक लिहितोय ना पोषक द्रव्यांबरोबर, प्रकाश संश्लेषण. हा वर्ड आपल्याला सगळे आयडिया देऊन जातो कशाला की आपण कशाबद्दल एक्झॅक्टली अभ्यास करतोय. बरोबर. आता प्रकाश संश्लेषणामध्ये आपल्याला माहिती आहे हे जे कार्य आहे ते फक्त वनस्पतींमध्ये होतं. आठवतंय ना, जे वनस्पती ऊर्जा निर्माण करतात ते प्रकाश संश्लेषण मदतीनेच करतात ना. बरोबर. मला सांगा आता स्वयंपोषण म्हणजे काय होतं? स्वयंपोषण म्हणजे काय असतं व्यवस्थित? स्वयंपोषण म्हणजे काय की ज्यावेळेस वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, ज्या प्रोसेस मध्ये ज्या प्रक्रियेमध्ये वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात ना त्याला आपण स्वयंपोषण म्हणतो. वी कॉल इट ॲज अ ऑटोट्रॉपिक. बरोबर. काय म्हणतात ते? आणि मग हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय? परपोषण. बरोबर ना, की जे दुसऱ्यांवरती अवलंबून असतात. खरं समजतं. तुम्ही असा विचार करा की नाही घरी तर आपण भाजी घेऊन येतोय, आपणच बनवतोय की सध्या, असं थोडीच दुसरीकडून घेऊन येतोय किंवा काय. पण ह्याचा अर्थ असा नाही, आपण जी भाजी आणली आहे ती पूर्णपणे वनस्पतींवरती डिपेंड आहे ना. बरोबर. ते तयार करण्याचं प्रमाण आहे ते कोण करताय? वनस्पती करतात, आपण फक्त ते बनवण्याचं काम करतो. हाच फरक आहे त्याच्यामध्ये स्वयंपोषण मध्ये आणि परपोषण. समजलं सगळ्यांना काय असतं? आणि बेसिक आहे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता इथं मी व्याख्या दिलेली आहे बघा स्वयंपोषणाची. कोण सांगेल का मला काय असतं स्वयंपोषण? जे मी आता सांगितलं
अगदी बरोबर, त्याला आपण स्वयंपोषण म्हणतो. आता मला सांगता आता हे झालं स्वयंपोषण. परपोषणची कोण व्याख्या सांगेल का मला? परपोषण म्हणजे काय असतं सांगता का? काही सजीवांसाठी इतर सजीवांवर म्हणजेच वनस्पती किंवा पाणी यावर अवलंबून असतात ते पोषण राहून जे अवलंबून असतात त्यांना अगदी बरोबर, त्याला आपण परपोषण म्हणतात. हे दोन्ही कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या. आता हा ठीक आहे. आता आता वनस्पती आहेत लक्षात घ्या, त्याला आपण स्वयंपोषी वनस्पती म्हणतो, ऑटोट्रॉपिक प्लांट्स म्हणतो. आता ते काय असते व्यवस्थित जाणून घेऊया. आता लक्षात घ्या, वनस्पतींना सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते. आपल्याकडे लक्षात घ्या, आपण असं विचार करतो की वनस्पती ज्यावेळेस वाढत असतात किंवा काय तर त्यांना अन्नाची गरज असते. बघा खूप महत्वाचं आहे, म्हणजे वनस्पतीच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला दिसतात किंवा हे आपण म्हणतो किंवा वनस्पतींना असं कोण खायला देत नाही किंवा काय नाही, तर हे खूप चुकीचं आहे. वनस्पतींना अन्नाची गरज आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे लहान असताना घरीकडे शास्त्रीय पद्धतीमध्ये सांगितलं जायचं बघा की रात्री एखादं झाड आहे तर त्याचं पान तोडू नका म्हणून. आठवतंय सगळ्यांना आठवलं असं की बाबा झाड रात्री झोपलेलं आहे आणि गेल्यानंतर पान तोडू नका म्हणून. आता त्याचा खूप जणांना म्हणजे असं पटतं ना की असल्या गोष्टी जास्त करून फिरतात, चांगल्या गोष्टी नाही फिरत, असल्या गोष्टी पटकन मुद्दामून फिरतात. म्हणजे झाड तोडलं किंवा ते झाड उठेल आणि मग तर त्याचं आज आपल्याला त्याच्याबद्दल शिकायचं आहे की ही जी अंधश्रद्धा होती ना तर त्याबद्दलचं आज आपल्याला हे विज्ञान पूर्णपणे ती बाजूला आहे. झाडांमध्ये अन्न करण्याची प्रक्रिया जी असते ना त्याला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. आणि झाडांमध्ये एक असा पार्ट की ज्याच्यामध्ये झाडाची पूर्ण ऊर्जा साठवलेली असते ते म्हणजे त्याचं पान असतं. लक्षात, पानामध्ये पूर्ण झाडाची ऊर्जा साठवलेली असते आणि ती ऊर्जा प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे ना त्यासाठी ते झाड त्याच ऊर्जेचा वापर करतं. आणि त्यामुळे ते प्रकाश संश्लेषण ज्या वेळेस होत असते ना त्यामुळे ते झाड जसं लागेल तसं त्या पानातून ऊर्जा घेत असतं. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला सगळ्यांना, आज जरी केलं तुम्ही सगळ्यांनी तरी चालेल. काय करायचं, पान एखाद्या झाडाचं आहे ना मोठं पिंपळाचं असेल किंवा काय तर ते तोडायचं, त्याचा देठ आहे ना फक्त थोडा ठेवायचा, देठ पूर्णपणे कट करायचा नाही. मग देठ कट केला तर मग त्याची एनर्जी जाणार, ऊर्जा वाया जाणार. देठ तसाच ठेवायचा आणि पान कट करून काय करायचं वहीमध्ये ठेवायचं आणि दररोज फक्त त्याला पाहायचं. तुम्हाला माहितीये त्या पानामध्ये एवढी ताकद असते की सलगपणे 15 ते 20 दिवस झालं तर ते पान ताजं टवटवीत राहतं. याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे प्रकाश संश्लेषण. समजलं की बाबा त्याच पानामध्ये एवढी एनर्जी आहे त्यामुळे तर ते एक्झॅक्टली जगतंय ना, एवढे दिवस झाले तरी पटकन वाळत नाही. त्याचं कारण हेच आहे. समजलं सगळ्यांना. आणि ह्याच वनस्पती त्यालाच आपण स्वयंपोषी वनस्पती म्हणतो. मग आता हे लिहिताना लक्षात ठेवायची गरज आहे का? लगेच लक्षात राहते की बाबा कुठला आहे आणि कुठलं प्रॅक्टिकल, म्हणजे उदाहरण पण समजते आणि लिहायचं काय आहे तेही समजते. बरोबर. आता मला सांगता का बाबा स्वयंपोषी वनस्पती जे आहेत ना त्याच्यामध्ये मी बघा इथे लिहिलेलं की बाबा प्रकाश संश्लेषण प्रोसेससाठी एक महत्त्वाचा कार्यात्मक घटक लागतो बाबा. तो कार्यात्मक घटक म्हणजे कुठला असतो? वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून हरितद्रव्य सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. लक्षात घ्या, हरितद्रव्य ज्याला आपण क्लोरोफिल म्हणतो इंग्लिश मध्ये, तो खूप महत्त्वाचा आहे. जर हरितद्रव्य नसेल, लक्षात घ्या. आता अजून एक सांगायचं, झाडांची पानं सगळीकडे हिरवी दिसतात, बघितलं हो आहेत की नाही हिरवी दिसतात. तर तो जो पिगमेंट आहे ना की झाडांची पानं सगळीकडे कुठल्याही झाडाला लक्षात घ्या हिरवंच पान दिसते, त्याचं कारण काय की हरितद्रव्य पानांमध्ये प्रेझेंट. हरितद्रव्य म्हणजे त्याला आपण क्लोरोफिल म्हणतो. तो पिगमेंट आहे, एक असा पिगमेंट आहे जो झाडांमध्ये प्रेझेंट असतो. तो जर नसेल तर झाडाचं पान हिरवं नसणार. आता साधी सोपी गोष्ट मला सांगा बरं, अशी झाडे आहेत का फक्त की बाबा सगळ्या झाडांची पानं हिरवी आहेत बाबा ठीक आहे आपण म्हणतोय, पण अशी काही क्वचित झाडे आहेत ना की ज्यांची पानं हिरवी नाहीत? सांगा कोण? असं कुठलं सांगता? सावलीत वाढते. हा, आता सावलीत वाढण्याचं म्हणजे कारण काय की बाबा अशी खूप पाने आहेत, जसं की मॅडमने सांगितलं की सावलीत वाढत नाही. याचा अर्थ काय होतो माहितीये का? आता प्रकाश संश्लेषणची प्रोसेस आहे ती पूर्णपणे आहे सूर्याच्या ऊर्जेवरती डिपेंड आहे. आणि मॅडमने काय सांगितलं की अशी पानं, अशी झाडांची पानं हिरवी नाहीयेत की जी कुठे आहेत सावलीत आहेत. याचा अर्थ ऊर्जेचा वापर होतोय का? नाही. खरं समजलं काय म्हणतो? आता झाडांचं तुम्हाला माहितीये बेसिक उदाहरण सांगायचं म्हणजे, आता समजा जर मी इथे एक कुंडी ठेवली आणि सूर्यप्रकाश दररोज इथे येतो तर ते झाड ज्या